नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे। त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे। पतत्वेशिकायो नमस्ते नमस्ते, पतत्वेशिकायो नमस्ते नमस्ते। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता। इमे सादरं त्वां नमामो वयम्, इमे सादरं त्वां नमामो वयम्। त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्। शुभामाशिषं देहि तत्पूर्तये, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये। अजज्जां च विश्वस्य देहि शक्तिम्, अजज्जां च विश्वस्य देहि शक्तिम्। सुशीलं जगद्धेन नम्रं भवेत, सुशीलं जगद्धेन नम्रं भवेत। श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं, श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं। स्वयं स्वीकृतं नः सुगम कारयेत्। 1, 2, 3 और रमा 2, 3 हिंदुस्तान है, हिंदुओं की शान है, हिंदुओं की शान है। भगवान का वरदान है, भगवान का वरदान है। झंडा हिंदू राष्ट्र का, झंडा हिंदू राष्ट्र का। झंडा भारतवर्ष का, झंडा भारतवर्ष का। दुश्मन की जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती। देश है पुकारता पुकारती माँ भारती। उठो जवान देश की वसुंधरा पुकारती। तेरे बह रहा है खून राम श्याम का, रगों में तेरे बह रहा है खून राम श्याम का। जगत गुरु गोविंद और राजपूत शान का, जगत गुरु गोविंद और राजपूत शान का। तू चल पड़ा तू चल पड़ेगी साथ तेरे भारती। तू चल पड़ा तू चल पड़ेगी साथ तेरे भारती। उठो जवान देश की वसुंधरा पुकारती। देश है पुकारता पुकारती माँ भारती।
की शत्रु दंडना रहा चहु दिशा में देश की पता बता रही हमें किरण किरण दिनेश की पता बता रही हमें किरण किरण दिनेश की वो चक्रवर्ती विश्वजयी मातृभूमि हारती वो चक्रवर्ती विश्वजयी मातृभूमि हारती हिंदुस्तान है हिंदुओं की शान है भगवान का वरदान है भगवान का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का दुश्मन की पुकार है दुश्मन की पुकार है घर में जब तलवार है कमर में जब तलवार है रण में लोहा तीन है वन में लोहा तीर है भारत हिंदू झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का हिंदू ऐसे वीर है हिंदू ऐसे वीर है कई करोड़ वीर है कई करोड़ों वीर है झंडे में रणधीर है रंगले में रणवीर है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का उठो जवान देश की वसुंधरा पुकारती देश है पुकारता पुकारती मां भारती सर नहीं झुकने देंगे झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का भारत हिंदुस्तान है भारत हिंदुस्तान है हिंदुओं की शान है हिंदुओं की शान है भगवान का वरदान है भगवान का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का झंडा भारत वर्ष का एक दो हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार हो जाओ तैयार साथियों हो जाओ हो जाओ तैयार हो जाओ हाथों में हथियार साथियों छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भारत की जयकार भारत की जयकार भारत की जयकार भारत की जयकार हो जाओ तैयार हो जाओ तैयार हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार हो जाओ वतन मांग रहा बलिदान वतन अर्पित कर दो तन मन धन अर्पित कर दो तन मन धन मांग रहा बलिदान वतन मांग रहा बलिदान वतन अगर देश के काम न आए 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 तो जीवन बेकार तो जीवन बेकार हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार गोष्टींचा देखावा गळ्यात घालून हार साधिला रूल हा पुला कावा आज पुन्हा तलवार भवानी ज्ञानातून निघाली भारत माता की जय भवानी ध्वज प्रणाम 1 2 3 1
संघ विकिरक सर्वांनी समोरच्याने घ्यायचे नसतं पाटील व्यवस्थित स्वयंसेवकासाठी तुझे प्रणाम 1 2 3 उपविषद संघ शक्ति का हो विस्तार, संघ शक्ति का हो विस्तार, गूंज उठे गूंज उठे गूंज उठे गूंज उठे, भारत माँ की जय जयकार, भारत माँ की जय जयकार, व्यक्ति और परिवार प्रबोधन, व्यक्ति और परिवार प्रबोधन, समरसता का भाव बढ़े, समरसता का भाव बढ़े, नित्य मिलन चिंतन मंथन से, संगठना का भाव जगे, संगठना का भाव जगे, इसी भाव के बल से गूंजे, इसी भाव के बल से गूंजे, देशभक्ति की फिर हुंकार, देशभक्ति की वीर हुंकार, गूंज उठे गूंज उठे गूंज उठे गूंज उठे, भारत माँ की जय जयकार, भारत माँ की जय जयकार, हो किसान या हो श्रमजीवी, हो किसान या हो श्रमजीवी, व्यवसायी या सैनिक हो, व्यवसायी या सैनिक हो, अध्यापक विद्यार्थी सेवक, विद्यार्थी सेवक, वैज्ञानिक या लेखक हो, वैज्ञानिक या लेखक हो, देशभक्ति और स्वावलंबिता, देशभक्ति और स्वावलंबिता, शिक्षा में हो ये संस्कार, शिक्षा में हो ये संस्कार, गूंज उठे गूंज उठे गूंज उठे गूंज उठे, भारत माँ की जय जयकार, भारत माँ की जय जयकार, हिंदू संस्कृति की संरचना, हिंदू संस्कृति की संरचना, मानवता का रक्षण है, मानवता का रक्षण है, जीव दया सृष्टि की पूजा, जीव दया सृष्टि की पूजा, यह स्वभावगत लक्षण है, स्वभावगत लक्षण है, शुद्ध गगन पानी माटी से, शुद्ध गगन पानी माटी से, निर्विकार बन बहे बयार, गूंज उठे गूंज उठे गूंज उठे गूंज उठे, भारत माँ की जय जयकार, भारत माँ की जय जयकार, शुभ परिवर्तन करने को अब शुभ परिवर्तन करने को अब हम ऐसा संकल्प करें, हम ऐसा संकल्प करें, अखंड भारत का वह सपना अखंड भारत का वह सपना सब मिलकर साकार करें, सब मिलकर साकार करें, बाधा कोई रोक न सकती, बाधा कोई
जन्मसिद्ध अपना अधिकार गूंज उठे भारत माँ की जय जयकार परम वैभवी भारत होगा संघ शक्ति का हो विस्तार गूंज उठे भारत माँ की जय जयकार भारत माँ की जय जयकार 1925 साली झाली. आपल्या संघामध्ये 6 उत्सव असतात. 6 उत्सवापैकी विजयादशमी हा उत्सव आहे. त्यानिमित्त आपण एकत्र जमलो आहे आणि परिचय करून देऊ. प्रमुख पाहुणे आहेत नारायण अंबादास नरवडे. मूळ गाव आहे पिंपरी राजा. भारतीय सैन्यातून ऑनररी कॅप्टन म्हणून 28 वर्ष सेवा करून 31 जुलै 2022 रोजी निवृत्ती घेतलेली आहे. आतापर्यंतची सेवा जम्मू काश्मीर 14 वर्ष, मणिपूर 3 वर्ष, नागालँड 1 वर्ष, LSJ कमांडो इन्स्पेक्टर 3 वर्ष, मराठा रेजिमेंट सेंटर इन्स्ट्रक्टर 3 वर्ष, कारगिल युद्धात सहभाग, दहशतवाद प्रबळ क्षेत्रात सेवा बजावली. आपले करमाड तालुक्याचे संघचालक सोमनाथ तारोसर जिल्हा परिषद शिक्षक आहेत. जिल्हा परिषद आनंद येथे ते कार्यरत आहे. तालुका बदनापूर येथे जिल्हा संघचालक म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. पैठण तालुक्यातील बालानगरचे मूळ रहिवासी. या भारतवर्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदूशी आपली वागणूक बंधुत्वाची असली पाहिजे. लोक कसे वागतात, काय बोलतात हा प्रश्न नाही. आपले आचरण जर सर्वस्वी रोज हित असेल तर आपले सर्व हिंदू बांधव आपल्याकडे आकर्षित होतीलच. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा खूप मोठ्या प्रकारे असा कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमामध्ये मला सामील होण्याची सुवर्ण संधी आपण सर्वांनी मला करून दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जातीवादामुळे विभक्त होणाऱ्या समाजाला एकत्रित करण्यासाठी डॉक्टर केशव हेडगेवार साहेबांनी विजयादशमीच्या दिवशी इसवी सन 1925ला नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाची स्थापना केली. खरं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये विजयादशमी हा खूप शुभ असा मुहूर्त आहे. कारण द्वापारयुगामध्ये पाची पांडव हे आपला अज्ञातवाद संपून शमीच्या झाडावर जे आपले शस्त्र छुपून ठेवले होते ते पूर्ण आपले स्वतः हस्तगत करून आपला अज्ञातवाद संपवला होता. मला तर असं वाटतं डॉक्टर हेडगेवार साहेबांनी याच प्रकारे हा शुभ मुहूर्त पाहून आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवा संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवा संघ हा आज पूर्ण विश्वामध्ये अनुशासन पद्धतीने तरी मी पद्य म्हणणार आहे. वैयक्तिक पद्य कुणीही पाठीमागे म्हणायचं नाही. तेज प्रगटे हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. त्या कणाकणातून दिव्य तेज प्रगटेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले. भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले. श्रेष्ठत्व जगाने मान्यतयांचे केले. ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल.
जाती पंत भाषा नको वृथाभिमान, भेदांच्या भिंती पडत सर्व गळून, निद्रेतून व्हावा जागा हिंदुस्तान, ते तेज जगाला निसंशय दिपवील, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. आसाम असो पंजाब असो बंगाल, तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामिळ, हा अखंड भारत परी असे तू हिमाचल, विविधतेतून एकता इथे प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हा समाज आपुला ध्येयापासून ढळला, हिंदूच हिंदूच्या विरोधात उठलेला, परकीय शक्तीचा स्वार्थी हस्तक बनला, कष्टाने अमुच्या देशभक्त होईल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. साधनातनातून दिव्य तेज प्रगटेल, हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. अण्णाजी तारू, आत्मीय स्वयंसेवक बंधू आणि जमलेले करमाळेतील बंधू आणि भगिनी, आज आपण हा जे पथसंचलन आणि विजयादशमीचा उत्सव ह्या ठिकाणी साजरा करतो. या उत्सवामागची पार्श्वभूमी इतिहासात नमूद आहे. स्थापना केली, साहजिकच हा अंगाचा वर्धापन. केवळ बाल स्वयंसेवक एकत्र करून महालच्या पाड्यात तिची शाखा चालू झाली. आज 97 वर्ष झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. अविरत मागे कधीही न वळून पाहता हे काम सत्याच्या आधारावर चालू आहे. आपण त्याला दसरा म्हणतो, विजयादशमी उत्सव. या उत्सवाचे ऐतिहासिक दाखले जर द्यायचे असेल तर प्रभू रामचंद्राच्या काळात सीता मातेचा रावणाने विचार केला तर रामाची प्रभू रामचंद्राची स्वतःची सेना होती, प्रत्येक नातेवाईकाच्या सेना होत्या. भरत सुद्धा म्हणत तर धावून आले असते, परंतु प्रभू रामचंद्रांनी तसा काही निरोप पाठीमागे दिला नाही. ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सामान्य परंतु पराक्रमी आणि एकनिष्ठ वानर जाती सैनिक एकत्र गेले. आजच्या युगात जर बघितलं तर हे कल्पनेच्या बाहेर. एक वानर आणि रावणाचं ते प्रचंड साम्राज्य, तर त्या ठिकाणी हे वानर जिंकतील का, तर साहजिकच त्याच्या अगोदर उत्तर असतं तर हे जिंकणार नाही, रावण त्यांना पराभूत करेल. परंतु हा सज्जन शक्तीचा लढा होता दुर्जन शक्तीवर. महाभारताचा दाखला जर द्यायचा झाला तर ज्यावेळेस पांडव अज्ञातवासात गेले, नंतर 1 वर्ष त्यांनी शस्त्रसंन्यास घेतला, अज्ञातवासात गेले. विराट नगरीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शमीच्या झाडावर आपले शस्त्र काढून ठेवले आणि अज्ञातवास संपल्यानंतर दुर्योधन, कर्ण, द्रोणाचार्य यांनी ज्यावेळेस विराट नगरावर आक्रमण केलं त्यावेळेस या शमीच्या झाडावरून आजच्या दिवशी हे शस्त्र खाली काढले, त्याचं पूजन केलं, हे स्वच्छ केले आणि दुर्योधन, दुःशासन जी दुष्टवृत्ती आहे त्या दुष्टवृत्तीचा संहार केला आणि हा तो विजयाचा दिवस. शिवरायांच्या कार्यकाळात सुद्धा मावळे ज्यावेळेस मोहीमेवर बाहेर पडत युद्ध काळात, तर आजच्या दिवशी मावळे बाहेर पडत आणि पावसाळा सुरू व्हायच्या आत परत येत. म्हणजे असे वेगवेगळे दाखले या आजच्या उत्सवाला आहे. हा क्षात्र तेजाचा, सामर्थ्याचा, पूजनाचा उत्सव आहे.
बऱ्याच वेळेस आपल्याला पराभूत इतिहास सांगितला जातो, परंतु हिंदू इतिहास, हिंदू संस्कृती आणि भारतीय इतिहास हा पराभवाचा नाही तर विजयाचा इतिहास, म्हणून विजयादशमी आपण या ठिकाणी साजरी करतो. आपण बघतो अनंत आक्रमण झाले आपल्या राष्ट्रावर. अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेश, इकडं हिमालयापासून खाली श्रीलंका, हा आपला भारत देश. आपण पोथी पुराणात वाचतो किंवा पूजा करताना बघतो जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे. जम्बूद्वीप, भरतवर्ष म्हणजे 9 द्वीप, 9 वेगवेगळे द्वीप आहे. भारत धरून ते द्वीप धरून 9 द्वीप होतात आणि भरतखंडे या सगळ्याला मिळून भरतखंड होतो. असं एक मोठं राष्ट्र ह्या ठिकाणी ह्या पृथ्वी तलावर आहे आणि तो हे राष्ट्र त्या ठिकाणी जिवंत राष्ट्र. आता आपण जनरली काय समजतो की 1947ला ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळालं आणि भारताची स्थापना झाली किंवा भारत राष्ट्र निर्माण झालं, तर हे चुकीचे आहे. ब्रिटिशा अगोदर 1100 पासून ते 1630 1680 इंग्रज येईपर्यंत मोगल आक्रमक आले, इस्लामिक आक्रमण आले, ते सुद्धा परत केले. बऱ्याच जणांचे खडगे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातच गाडले गेले, बऱ्याच जणांना चिरनिद्रा आपण या महाराष्ट्रातच दिली. हा तो विजयाचा दिवस. हिंदू हा कधीही पराभूत नव्हता आणि पराभूत होणार नाही. मधल्या काळात थोड्या वेळापूर्वी त्या विस्तारावर राख असली असेल, पण ती राख परत हटून परत आपण उमेदीनं, जसं एक फिनिक्स पक्षी असतो त्याचा जन्म राखेतून झालेला आहे. इस्रायल देशात उदाहरण घ्या. ज्यूस जे आहे इस्रायलचे, यहुदी म्हणतो आपण त्यांना, चोहोबाजूना शत्रू राष्ट्र आणि मध्ये इस्रायल. महाराष्ट्रापेक्षा कमी संभाजीनगर इतका जिल्हा असेल, आज सडेतोड उत्तर परकीयांना देतोय. तसाच भारत एक देश. इस्रायलने कोणाकडून प्रेरणा घेतली? भारताकडनं. शिवरायांच्या कार्यकाळात इतिहास जर बघितला, छत्रसाल राजाने बुंदेलखंडचा कोणाकडून प्रेरणा घेतली? शिवरायाकडनं. म्हणजे हा विजयाचा इतिहास आहे. पण विजयाचा इतिहास आपल्याला सांगण्याचं काम सतत अविरत 1925 पासून आजपर्यंत संघ या ठिकाणी करतो. संघाला काय करायचं? संघाला कुणावर आक्रमण नाही करायचं. संघाला कुठल्या देशाची उंच वर्दळी नको, आपला भारत देश अबाधित राहावा, इतकी जनता अबाधित राहावी आणि विश्वाचं कल्याण व्हावं, त्या उमेदीने संघ या ठिकाणी काम करतो. हिंदुत्व म्हणजे काय? संघाचं हिंदुत्व हे ज्ञानेश्वराचं हिंदुत्व आहे. ज्ञानेश्वरांनी प्रसादानात काय सांगितलं? दुरितांचे तीव्र जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तोते लाहो प्राणी जात. विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ भारतात आहे. आता कुठला देश आहे तो स्वतःच्या देशाला माता म्हणतो? केवळ भारत देश स्वतःच्या देशाला माता म्हणतो. हा पुत्रवत हिंदू समाज ह्या भारतातला आहे. भारतवर्ष, भारतखंड ह्या ठिकाणी जो राहतो, इथली जी संस्कृती आहे ती अनादी अनंत काळापासून वैदिक संस्कृती, सनातन संस्कृती, जिला आदी नाही आणि अंत नाही. पण भारताला स्वातंत्र्य इंग्रजापासून मिळालं नाही. भारत राष्ट्र हे इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तयार झालं नाही. ज्यावेळेस ही सनातन संस्कृतीचा उष्काल झाला, उगम झाला, तेव्हापासून हा भारत देश अस्तित्वात आहे आणि एक राष्ट्र आणि जिवंत राष्ट्र अस्तित्वात आहे. आपण या राष्ट्राला केवळ जमिनीचा तुकडा समजत नाही. एक जमिनीचा तुकडा आहे, त्याला सीमा आहे आणि आतमध्ये लोक राहतात. आपण याला माता म्हणतो, म्हणजे कुठलं तरी भावनेचं नातं आलं. आतापर्यंत जी वीरची संचारली तेव्हा या मातेला जर त्रास झाला तर आमच्या प्राणाचं बलिदान देऊन आम्ही मातेचं रक्षण करू. आधी सुद्धा संघ अविरत शाखेच्या माध्यमातून हे का काम करतो? बाल संशोधकाला देशाचं, राष्ट्राचं, संस्कृतीचं या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. आपण बघतो ब्रिटिश गेले, लोकशाही पद्धत आली, मग आता संघाची काय गरज? आपण बघतो आपलं शरीर आहे, आपण जर सात्विक आहार घेतला नाही, व्यायाम केला नाही, तर आपलं हे जे शरीर आहे आजारपणानं ग्रासून जातं. वेगवेगळे आजार येतात, वेगवेगळे व्हायरस आतमध्ये घुसतात आणि आपल्याला आपण आजारी होतो. तसाच एक समाज पुरुष आहे. हा जो समाज आहे ना, समाजाला सुद्धा एक शरीर आहे. समाज सुद्धा आजारी पडतो. समाज आजारी कशाने पडतो? भ्रष्टाचाराने. समाज आजारी कधी पडतो? त्या ठिकाणी नैतिकतेचं अधपतन होतं, जीवनमूल्य संपली जातात, स्त्रियावर अत्याचार होतात, आतंकवाद फोफावतो, राष्ट्रविरोधी कारवाया होतात, भूकंप येतो, त्रासदी येते, मानव निर्मित संकट येतात,
त्यावेळेस साहजिकच स्वाभाविक शक्ती या समाजात निर्माण व्हावी आणि ह्या पोलीस यंत्रणा, मिलिटरी असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या संकट पेलवण्याचं ताकद हे संघ त्या ठिकाणी स्वयंसेवकाला शाखेच्या माध्यमातून देतो. शाखेचे खेळ खेळले जातात. थोड्या वेळापुरते ते छोटे वाटते. उताजी गल्ली खेळ खेळून बघा, मी शिवाजी खेळ खेळून बघा. शिवरायावर संकट मी माझ्या अंगावर घ्यायला तयार आहे, शिवरायांना मी मरू देणार नाही, बालपणापासून शिकवलं जातं. ही विजयश्री काय संचारते, ते बालपणाचं शिक्षण त्या संघ शाखेचे मिळतं, ते व्यक्ती निर्माणाचं काम त्या ठिकाणी संघ अविरत करत आहे. हा व्यक्ती निर्माण करताना तो चारित्र्यवान असला पाहिजे, तो शीलवान असला पाहिजे. आज बघतो जगात शिवरायांचं जे डंका आहे केवळ आणि केवळ चारित्र्यामुळे आहे. शिवरायाने त्याचं चारित्र्य जपलं, रामाने त्यांचं चारित्र्य जपलं, पांडवांनी त्यांचं चारित्र्य जपलं आणि अशी महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, लवजी साळवे अशा ज्ञात अज्ञात लोकांनी स्वतःच्या चारित्र्याचं, शिलाचं रक्षण करून त्या राष्ट्राला एक प्रकारचं उदाहरण दिलेले आणि आदर्श उदाहरण त्या ठिकाणी दिले. आपण बघतो अनेक संस्कृती ह्या पृथ्वीतलावर होऊन गेल्या. इजिप्त संस्कृती, जी पिरॅमिडची संस्कृती आहे ना, त्या आज पिरॅमिड शिल्लक आहे. इजिप्त संस्कृती नष्ट झाली. ग्रीक संस्कृती पुढे, ग्रीस नाही आणि ग्रीक संस्कृती नाही, रोमन संस्कृती एकेकाळी पूर्ण युरोपभर रोमन संस्कृती पसरली. आज पुढे रोमन संस्कृती, पण हिंदू संस्कृती जिवंत आहे त्या विजयादशमीमुळे. आपण प्रत्येक आक्रमण त्या ठिकाणी थोपवलेलं आहे आणि हिंदू संस्कृती अशी जिवंत नाही. आपल्या अनेक महापराक्रमी पुरुषांनी ह्या विजयी पताका सतत तेवत ठेवली. हिंदू कुशवर जो भगवा फडकवला तो आपल्या हिंदूंनीच फडकवला. अफगाणिस्तान म्हणजे अफगाणिस्तान दरम्यानच्या काळात परकीय आक्रमकांनी त्यांच्यावर अत्याचार केले आणि बळजबरीनं त्यांना इतर संस्कृती मिळवून घेतलं. परंतु आपण बघतो ह्या देशावर शकांनं जे आक्रमण केलं, विक्रमादित्यानं ते थोपवून ठेवलं. सातवाहन काल्यानं ते थोपवून ठेवलं. विक्रमादित्य होते जे उज्जैनचे राजे होते, त्यांनी शकांचा पराभव केला. काही काळ सातवाहन कुळाला सुद्धा, पैठणचा जे शालिवाहन राजा आहे ते सातवाहन कुळे, त्यांनी सुद्धा शकांचा पराभव केला. हुन कारगण फौजोली शालिवाहन शके. त्यानंतर हुन यांनी आक्रमण केलं. एक संघात आपलं पद्य आहे, ग्रीक हुन शक यमन टूटते ते भूमि पर, हारते ते हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहा है वे अतीत में समा गए, निज को वो प्रभाव में अतीत को समा गए. हे काय केलं त्यांनी? त्या म्हणजे धर्म. इंग्लिशमध्ये म्हणतो आपण रिलिजन. रिलिजनचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही. संप्रदाय आणि रिलिजन माझा एकच धर्मग्रंथ आहे आणि माझा एकच धर्म प्रमुख आहे, प्रेषित. दक्ष प्रार्थना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्, महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे, ततत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिंदू राष्ट्रांगभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्, त्वदीयाय कार्याय बद्धाकटेयम्, शुभामाशंदे तत्पूर्तये, अजयं च विश्वस्य देहि च शक्तिम्, सुशीलं जगद्वेननं ब्रह्मवेत्, सुतं च वयक्तं तकाकीर्णमार्गम्, स्वयं श्रीकृतज्ञः स्वंकारेत्, समुत्कर्षनिःश्रेयसस्येकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्, तदन्तस्वत्वक्षयादेयनिष्ठा, अर्दन्तप्रजागर्ततीव्रानिशम्, विजयत्री जनसंवताकार शक्तिर्,
विधायाश्च धर्मस्य संरक्षणम् परं वै भवन्मेतुमेतस्व राष्ट्रम् समर्था भवत्वा सुषादे वृषम्। भारत माता की जय। तुझे प्रणाम। 1 2 3। अंग विकिर